अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। शेतकरी बांधवांनो, राज्यातील 40 लाख अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हजारो कोटी रुपयांचा निधी सरकारने टाकण्यास मंजुरी दिली आहे। बघा, 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आता बघा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी तब्बल 12,000 कोटी रुपयांचा मोठा निधी सरकारने मंजूर केलाय। सरकारने दिलेली ही मंजुरी बँकांना पाठवण्यात आलेली असून पत्रकारांशी बोलताना फडणवीस साहेबांनी स्पष्ट माहिती दिली आहे की आजपासून पुढील 3 दिवसांपर्यंत म्हणजेच 3 ते 4 दिवस सतत टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतके दिवस पैसे का मिळाले नाहीत, तर त्यांनी कारणही सांगितलंय। गेल्या 15 दिवसांपासून राज्याच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होती। या काळात कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे बँक खात्यात जमा करणं शक्य नव्हतं। म्हणूनच नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि अतिवृष्टीची मदत या सर्व निधीचे वितरण थांबवण्यात आले होते। काही जिल्ह्यांमध्ये वाटप झाले होते, तर काही ठिकाणी बाकी राहिले होते। त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पुन्हा वाटप करण्याचा आदेश सरकारने दिलाय। सरकारने जलद हालचाल करत बँकांना आदेश जारी केले आहेत। आज पहिला टप्पा, उद्या दुसरा आणि परवा तिसरा टप्पा अशा 3 दिवसात प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचणार अशी माहितीही त्यांनी दिली आहे। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची यादी सरकारने तयार केली असून त्या सर्व बाधित शेतकरी बांधवांच्या खात्यात आता मदतीचा मोठा निधी जमा होणार आहे। अतिवृष्टीसाठी प्रति हेक्टरी 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा 8वा हप्ता देखील एकत्र जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवातही झाली आहे। जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास कोणत्या कारणास्तव पैसे आले नाहीत आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार का याबाबतची संपूर्ण माहिती मिळणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की आज 15 जिल्ह्यांना, उद्या आणखी 11 जिल्ह्यांना आणि परवा आणखी 10 जिल्ह्यांना पैसे जमा करण्याचा आदेश दिलाय। म्हणजे पुढील 3 दिवसात राज्यातील 36 जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मदत पोहोचणार आहे। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। सरकारने पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे। अतिवृष्टीचे 23 ते 24,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता असे एकत्रित पैसे मिळणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात काही जिल्हे पात्र ठरणार आहेत, तर 12 जिल्हे अपात्र ठरवण्यात आले आहेत। सप्टेंबर महिन्यात तुमच्या शेतीला नुकसान झाले नसेल किंवा नुकसानीची नोंद नसेल तर त्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। सरकारने 2 याद्या तयार केल्या आहेत, 1 अपात्र जिल्ह्यांची यादी आणि 2 पात्र जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांची यादी। शेतकरी बांधवांनो, नमो हप्ता, अतिवृष्टीचे पैसे, नुकसान भरपाई कधी मिळणार याची तुम्ही वाट बघत असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जर महत्त्वपूर्ण कामे केली नसतील, जसे की फार्मर आयडी, ई-केवायसी, लँड सीडिंग, डीबीटी लिंक, पीक विमा क्लेम, तर छोटीशी चूकही तुम्हाला अपात्र ठरवू शकते। म्हणून सर्व तपासून घ्या। पीएम किसानचा 21वा हप्ता ज्यांना मिळालाय त्यांनाच नमोचा हप्ता मिळणार आहे। अतिवृष्टी अनुदानाचे पैसे 20 डिसेंबरपूर्वी 100% मिळणार असे सरकारने सांगितलं आहे। बहुतांश जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। काही जणांना अपात्र ठरवण्याचे कारण असे की घरातील पती वा पत्नी दोघांनीही बनावट कागदपत्रांद्वारे पीएम किसानमध्ये अर्ज केले होते, त्यामुळे अशा प्रकरणांना अपात्र केले गेले आहे। तुम्ही पात्र असाल, तुमचे कागदपत्र व्यवस्थित असतील तर तुम्हाला हा हप्ता आणि पुढील सर्व लाभ मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।